राज्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून रेशनवरील धान्य वाटप बंद आहे. सर्व्हर डाऊन आहे आणि त्यामुळे दुकानामधील ई-पॉस मशीन सुद्धा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना धान्यच मिळत नसल्याचं चित्र राज्यभरात आहे आणि राज्यामध्ये यावर्षी जून आणि जुलै तसंच ऑगस्ट या 3 महिन्यांमधील धान्य एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार धान्य वाटप सुरू आहे. मात्र एका महिन्यापुरतंच धान्य दुकानदारांना दिलं जात आहे आणि त्यामुळे दर महिन्याला 33% लोकांना धान्य द्यावे लागते. त्यामुळे जे धान्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यामध्ये असंतोष वाढत असतानाच आता गेल्या 7 दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे धान्य वितरण ठप्प झालेलं असून सर्व्हर सुरू होईल म्हणून लोक दुकानदारासमोर थांबून राहतात. या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत. अनिल, आपण पाहतोय 7 दिवस झाले पोर्टल्स बंद आहेत, धान्य वाटप बंद आहे, नागरिक संतप्त झाल्याचं दिसतंय. हे सर्व्हर जे डाऊन आहे ते सुरळीत अजूनही का होत नाहीये? कोणी दखल घेतली नाहीये का? गेल्या 7 दिवसापासूनची ही परिस्थिती राज्यामध्ये संपूर्ण राज्यात निर्माण झालेली आहे आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा नागरिकांना बसत आहे. कारण यावर्षी राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट या महिन्यातलं 3 महिन्याचं धान्य एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता आणि ज्या लोकांना जून मध्ये धान्य मिळालेलं आहे आणि जे उर्वरित लोक आहेत ज्यांना जुलैमध्ये धान्य मिळणार होतं त्यांना आता धान्य मिळत नाही आणि ज्यांना ऑगस्ट मध्ये मिळणार आहे त्यांनाही आता धान्य मिळताना दिसत नाहीये. हे सगळे एका सर्व्हर बंद पडल्यामुळे ही सगळी परिस्थिती राज्यात उद्भवलेली आहे आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक दुकानदार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार करतो आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर राज्याला कळवत आहेत आणि वर राज्य स्तरावर हा सर्व्हर लवकरात लवकर सुरू करू इतकंच उत्तर दिलं जात आहे. मात्र गेल्या 7 दिवसापासून हा सर्व्हर दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे रेशन धान्य दुकानदारांच्या नाही, बरोबर आहे. बऱ्याच दिवसांपासून स्थानिक नागरिक सुद्धा धान्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. हे धान्य या नागरिकांना लवकरात लवकर मिळो ही अपेक्षा. धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीसाठी.